शेतकरी मामा नॉलेज ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि हे पाहू शकता, हे आपलं मोसंबीचं झाड किती फुटलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही. हे जे झाड आहे हे पाहून घ्या. आणि ह्या झाडाचा कलर पाहून घ्या, हे फिक्कट पडलेला आहे, पिवळं पडलेलं आहे. हे झाड पिवळं पडलेलं आहे. याचं कारण जे आहे, आता मी याला औषध टाकलेलं होतं. आणि जे आहे आपलं चुना घेतला 4 किलो आणि 1 किलो मोडसून घेतलं. आणि त्याच्यात मी प्रोफेस सुपरची 1 बॉटल टाकली 1 लिटरची. आणि गाईचं गोमूत्र टाकलं 3 लिटर. बरोबर आहे, हे तुम्ही लिहून घ्या. आणि ते मी रातभर मुरू घातल्यानंतर मग मी सकाळी मी ते टाकलं. तर फरक ह्या झाडाचा म्हणजे एवढं पिवळं होतं हे झाड, एवढं पुरं पिवळं चालतं हे झाड आपलं. तर हे झाड आले मी जसं टाकलं 8 दिवसांनी पाहतो तर झाड पुरं हिरो येऊन गेलं. तर हे झाड आणि हे झाड चालतं तसंच. आता क्वचित पानं आहे, ते आता ते गळून राहिले आणि ते हिरवे पानं येऊन राहिले. आता पाहून घ्या, आता डिंक्या रोगाचं तुम्हाला सांगतो. हे पाहून घ्या, हे जे खोड आहे, ह्या खोडाने तुम्हाला कुठंही डिंक्या रोग दिसत नाही, कुठंच नाही. कारण याचं कारण काय आहे, आता लोक म्हणते की डिंक्या रोग आहे, भरपूर आहे, कुठं आहे कुठं नाही आहे. तर डिंक्या रोग येते कायच्यापासून? कारण जे आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्ही फुल व्हिडिओ पाहत जा, व्हिडिओ स्किप करू नका जात. मोसंबीच्या बुडात तुम्हीच नाही, कोणी माती लावते, अशी ढीग लावते. ढीग लावल्याच्या नंतर काय होते, इकून जे पाणी येते दुसऱ्याच्या वावरातून म्हणा किंवा वरचं पाणी येते आणि त्या ढिगापाशी थांबते. ढिगापाशी थांबल्याच्या नंतर तिथं बुरशीनाशक म्हणजे बुरशी चढते झाडाले. आणि ज्या मुळ्या ज्या राहते, आता ओला आहे खोदून शकत, मुळ्या जे आहे, आता समजा हे मुळी आहे, ह्या मुळीची वरची सालपट निघते, जे राहते हे अंदरची समजा हड्डीच, समजा वरचं मांस निघते आणि हड्डी ते राहते, असा फरक राहते. आणि मुळी कशी पाहिजे, अशी तुटली पाहिजे, अशी कटकन, तेव्हा झाडाची कंडिशन चांगली राहते मुळ्यांपासूनच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तो ढीग लावायचा नाही. आता तुम्हाला औषध मी सांगितलं ते बुडात टाका. आता पावसाळा लागला आहे. आणि 1 ड्राम पाणी घ्या. ड्रामात पाणी घेतल्यानंतर 4 किलो टाका चुना, 1 किलो मोडसून आणि 1 लिटर प्रोफेस सुपर टाका त्याच्यात. आणि 3-4 लिटर टाका गाईचं गोमूत्र. आणि त्याच्यात टाका बुरशीनाशक. म्हणजे असा विसय करून ते टाका तुम्ही, असं गोल फारव करून पुरं मिक्स झालं पाहिजे ते. आणि बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं घ्यायचं. आणि तुमचे झाडं तुम्ही असे झाडं बनवून, कारण का बुडात जर तुम्ही टाकाल तर झाडाची कंडिशन पाहून तर अशी राहील तुमच्या. आता ते औषध टाकलं होतं तर फायदा पाहून घ्या. फायदा तर 1 नंबर आहे माझ्या झाडाला. कारण का मी घरगुतीच औषध सांगतो, घरगुतीच्यानं पाहून घ्या. कुठंही तुम्हाला पानावर रोग किंवा कोणताही प्रकार दिसणार नाही. पिवळ्या झाडाला काय मी सगळ्याच झाडाला टाकलेलं आहे ते औषध, हिरव्या पिवळ्या सगळ्याच झाडाला. त्याच्यानं माझ्या झाडाची कंडिशन पाहून घ्या तुम्ही किती मस्त आहे, हे पाहून घ्या. आणि फवारा जो मारायचा आहे तो तुम्ही, आता मी तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन. आणि जे मोसंबी राहते हे पाहून घ्या, हे मोसंबी आहे. आणि ह्या झाडाची हाईट पाकी एवढीशी आहे. हे झाड आहे, याच्यावर जो मोसंबी राहील तर हे झाड तुमचं मरून जाईल. त्याच्यानं हे मोसंबी तोडून घ्यायची. तो आता सध्या आपल्याला माल घ्यायचा नाही आहे, कारण का माल घ्यायचा टाईम राहील तेव्हा झाड आपलं राहणार नाही. त्याच्यापर्यंत आताच हे मोसंबी तोडा. आणि तुम्हाला कृपा करून सांगतो की संत्र्याच्या कलमा लावू नका. सध्याच तुम्ही मोसंबीच्या लावा. मोसंबीवरच पैसा छापणं होते मित्रा, तसा होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पाहून घ्या, हे झाडाची कंडिशन आहे, ह्या कंडिशनवर आपले मोसंबी घेता येत नाही. आणि जे आहे आता हे पाहू शकता, मी हे पीकही घेतलेलं आहे सोयाबीनचं. सोयाबीनही चांगली आहे. सोयाबीन लावण्याचं कारण जे आहे, कारण का आपल्या झाडाला काही प्रभाव पडत नाही किंवा झाड म्हणजे असं सलाटत नाही, याच्यानं मी सोयाबीन लावलेली आहे. तुम्ही पराठी किंवा तूर लावायची नाही आपल्या मोसंबीच्या बागेत, हे लावायचंच नाही. लहान पीक लावायचं, म्हणजे इतका आलं पाहिजे असं पीक, म्हणजे झाडाला हवा नाही, ऊन भेटल्या जाईल. आणि आता जे आहे आपण पाहूया की हे झाड पहा,
हे झाड म्हणजे पुरंच गेलं कामातून आपलं. ह्या झाडाला मी ते औषध टाकलं तर झाड पुरं जागेवरच येऊन गेलं. आणि तिसरी गोष्ट, मोसंबीच्या ज्या खांड्या आहे ह्या तुम्ही योग्य लावा. मी हर एक व्हिडिओमध्ये तेच सांगतो की झाडाच्या खांड्या योग्य लावा. आणि कलमा जो आहे आपल्या अमरावती पट्ट्यात कुठं आहे मी त्याचा ॲड्रेस मी देईन. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर. हे पाहू शकता, हे खांडणीचं झाड मी तुम्हाला सांगतो. मोसंबीचे झाडाचं नाव कोणतं आहे ते आहे सातबुडी वारम. ह्या कंडिशनले ते झाडाले म्हणजे झाडाले मर नाही राहत, त्या नकही नाही राहत. सातबुडी वारमच तुम्ही लावत जा. सातबुडी वारम कलम अशी आहे, आता मी ते आणन, आता सध्याच टाईम आहे. आता एक पाणी पडल्यानंतर मी ते सातबुडी वारम आणन आणि ते लावून. कारण का हे आहे आपली न्यूशेलो अशी जात आहे हे का, हे जे आहे माल देऊनच मरते, म्हणजे पैसा देऊन मरते. हे अशी झाड आहे हे. आणि सातबुडी वारमचा फरक इतकाच आहे की हे झाड चांगलं राहते आणि मालही थोडासा बरा देते आणि त्याची मर कमी राहते. आणि न्यूशेलोची मर जास्त राहते पण हे पैसा देऊन मरते. एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे फरक. आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि अमरावती जिल्ह्यात तुम्ही कोण्या गावात राहता हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.